राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख आपल्या सोबत आहेत। सर, अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे, विरोधक म्हणून जे आहे ती काय भूमिका असणार, कुठले मुद्दे समोर असणार आहेत? अतिशय दुःखाची गोष्ट आहे की मुंबईला जे आजपासून अधिवेशन चालू होत आहे ते फक्त 5 दिवसाचं आहे। नागपूरचं अधिवेशन झालं ते फक्त 10 दिवसाचं घेतलं। नागपूरचं अधिवेशन 1.5 महिना घ्यावं असा आमचा आग्रह होता, फक्त 5 दिवस 10 दिवस त्यांनी अधिवेशन गुंडाळून पळून गेले। आता मुंबईचं अधिवेशन आहे आजपासून फक्त 5 दिवस, त्यामध्ये प्रश्नोत्तर विचारायचे नाही, लक्षवेधी लावायचे नाही। जे आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर जे अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, कापसाचा प्रश्न आहे, संत्र्याचा प्रश्न आहे, कांद्याचा प्रश्न आहे, त्याबद्दल काही विचारायचं नाही, कोणताही जाब सरकारला विचारायचा नाही। बेरोजगारांचे प्रश्न आहे, महागाईचे प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहे, या सर्वाच्या बाबतीत कोणतेही प्रश्न विचारायचे नाही, कोणते लक्ष विचारायचे नाही। अशा पद्धतीची जी शासनाची भूमिका आहे अतिशय चुकीची भूमिका आहे। सर्व आमदारांना या ठिकाणी बोलू दिलं पाहिजे, प्रश्नोत्तर विचारू दिले पाहिजे, पण या संपूर्ण या ज्या पद्धतीनं हे कामकाज चालू आहे 5 दिवसामध्ये कसं काय इतके प्रश्न विचारायचे, इतके विषय आहेत, 5 दिवसामध्ये कसं काय हे प्रश्न जनतेचे प्रश्न सरकारसमोर जाणार त्याला न्याय मिळू शकेल। म्हणून या बाबतीत सरकारने हे अधिवेशन जे आहे 5 दिवसात ते अजून पुढे 1 महिना तरी वाढवलं पाहिजे। जरांगे पाटलांचा मुद्दा आहे, कुठेतरी पाहतो आपण अधिवेशनाचा मुद्दा घेतलेला आहे आणि जरांगे पाटलांच्या मुद्द्यावरती जे आहे ते अनिल देशमुख यांनी बोलण्याचं टाळलेलं आपल्याला पाहायला मिळते। मात्र कुठेतरी 5 दिवसांपेक्षा जास्त जे आहे ते अधिवेशन घ्यावं असं अनिल देशमुख म्हणताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अरविंद वर्गे, सरसुणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।